जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभाग दैनिक पुढारी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय टॅलेंट सर्च स्पर्धा घेण्यात आली। या स्पर्धेत राधानगरी तालुक्यातील परशुराम विद्यालयाचा चौथीचा विद्यार्थी निकुंज नरेंद्र नकाते याने 184 गुण मिळवत जिल्ह्यात दुसरा क्रमांक पटकावला। या विद्यार्थ्याची दुबई टूरसाठी निवड झाली आहे। निकुंजने मिळवलेल्या यशाने जिल्हा परिषद शाळेच्या गुणवत्तेबाबत पालक वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे। जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभाग आणि दैनिक पुढारी यांच्या संयुक्त विद्यमाने 4थी आणि 7वीच्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरीय टॅलेंट सर्च परीक्षा घेतली। राज्य शिष्यवृत्ती आणि प्रज्ञाशोध परीक्षेच्या धर्तीवर ही परीक्षा घेण्यात आली। या परीक्षेसाठी जिल्ह्यातून 22,000हून अधिक विद्यार्थी बसले होते। मराठी, गणित, इंग्रजी आणि बुद्धिमत्ता चाचणी यावर आधारित ही परीक्षा होती। त्यामध्ये राधानगरी तालुक्यातील राशिवडे इथल्या परशुराम विद्यालयातील निकुंज नरेंद्र नकातेनं जिल्ह्यात दुसरा येण्याचा मान पटकावलाय। त्यामुळे त्याला दुबई टूर करण्याची संधी मिळाली आहे। निकुंजने मिळवलेल्या यशाचं कौतुक राधानगरी तालुक्यातून होत आहे। कौलव केंद्र तसंच परशुराम विद्यालयाच्या वतीनं या विद्यार्थ्याला मार्गदर्शन करणारे शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा सत्कार केंद्र प्रमुख सुरेश कुसाळे यांच्या हस्ते करण्यात आला। जिल्हा परिषद शाळांचा शैक्षणिक दर्जा दिवसेंदिवस वाढतोय, त्या पाठीमागे शिक्षकांचे कष्ट आहेत। या शाळेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे मुख्याध्यापक कुंडलिक हतकर तसंच सहाय्यक शिक्षक शारदा वाडकर, संदीप इंगवले यांनी शाळेच्या वेळेव्यतिरिक्त विद्यार्थ्यांसाठी दिलेला वेळ सार्थक ठरला असल्याचं सुरेश कुसाळे यांनी सांगितलं। सकाळी 8 ते सायंकाळी 7 पर्यंत विद्यार्थ्यांकडून घेतलेल्या अभ्यासामुळेच हे विद्यार्थी यश संपादन करू शकले असं शारदा वाडकर यांनी सांगितलं। मुलांसाठी इयत्ता 4थीच्या वर्गासाठी मी सकाळी 9 ते संध्याकाळी 6 पर्यंत त्या वर्गाला जादा तास घेऊन त्या मुलांच्या कृतीप्रमाणे मार्गदर्शन करत गेले आणि ह्या मुलांनी यश प्राप्त केलेलं आहे। जिल्हा परिषद प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये आमच्या शाळेतील 5 विद्यार्थी जिल्ह्याच्या यादीमध्ये निवड झालेले आहेत। मला शिक्षकांना एवढं सांगायचं आहे, आपल्या जिल्हा परिषद शाळेचा गुणवत्ता वाढत आहे आणि असंच जर आपल्या शाळेचा दर्जा वाढवायचा असेल, जिल्हा परिषद शाळेकडे समाजातील पालकांनी जर आपल्या मुलांना घालायचं असेल तर आपण सर्व शिक्षकांनी जादा मुलांसाठी वेळ देऊन त्या मुलांना गुणवत्ताधारक बनवलं पाहिजे। इंग्रजी माध्यम आणि नवनवीन अकॅडमीमुळे जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थी संख्या कमी झाली होती। मात्र शिक्षकांच्या परिश्रमामुळे आणि विद्यार्थ्यांच्या यशाने जिल्हा परिषदेच्या शाळांना चांगले दिवस येणार असल्याचं चित्र आहे।